मित्रांनो, राम राम. मी कृष्णा अत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब सावधान, ओवेसी येत आहेत महाराष्ट्रामध्ये. मित्रांनो, मी असं का म्हणतो माहिती आहे का? म्हणजे आत्ता कालच महानगरपालिकेची निवडणूक ची मतमोजणी झालेली आहे आणि 29 पैकी जवळजवळ 25 ठिकाणी भाजपचा डंका वाजलेला आहे. महायुतीची सत्ता जवळजवळ फिक्स झालेली आहे 25 ठिकाणी. आणि ह्या सगळ्या महानगरपालिकेच्या याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांना फक्त परभणीमध्ये काँग्रेसबरोबर सत्ता मिळालेली आहे. शरद पवार साहेबांच्या पक्षाला एकाही ठिकाणी सत्तेमध्ये शिरकाव करता आलेला नाही. आणि उद्धव ठाकरे साहेबांची जी काही सगळ्यात मोठी भिस्त मुंबई महानगर BMCवर होती, तिथं सुद्धा त्यांचा पराभव झालेला आहे. आता अजून पण काही ठिकाणी जागेचं घोळ चालूच आहे. काही ठिकाणी 118 19 म्हणतात, काही ठिकाणी 130 म्हणतात. होईल क्लिअर थोड्या दिवसात, थोड्या वेळात, दुपारपर्यंत सगळं हे होऊन जाईल. कदाचित झालं पण असेल. तर एकंदरीत उद्धव ठाकरे साहेबांचा मुंबईत पराभव झालेला आहे आणि 29 पैकी कोणत्याही ठिकाणी त्यांची इंडिव्हिज्युअल म्हणजे अशी सत्ता आलेली नाही आहे. का ती सत्तेपर्यंत जाऊ शकते. फक्त परभणीमध्ये त्यांच्या काँग्रेसबरोबर त्यांचं सेटलमेंट झाल्यामुळे तिथं त्यांची सत्ता आलेली आहे. काँग्रेसबरोबर सत्तेचं स्थान त्यांना मिळू शकतं. परंतु ह्या महानगरपालिकेमध्ये सगळ्यात वाईट स्थिती ती झाली असेल ती शरद पवार साहेबांच्या पक्षाची, म्हणजे तुतारी जवळजवळ मोडकळीस आलेली आहे. म्हणजे कुठेही ती वाजलेली नाही. आणि आश्चर्याचा धक्का मित्रांनो, तुम्हाला खोटं वाटेल की ज्या व्यक्तीने 35-40 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणावर हुकूमत गाजवली, जास्त कदाचित 50 वर्ष आपण म्हणू शकतो, उमेदीच्या काळापासून तर फार आत्तापर्यंत, आत्ता ते थकल्यामुळं प्रचार यंत्रणेमध्ये नाही आहे, परंतु अजून पण मीडिया त्यांच्या नावाचा वापर करतं, त्यांचे लोक त्यांच्या नावाचा वापर करतात. त्यांची लेगसी, त्यांची कन्या म्हणा किंवा राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे लोक म्हणा, आपले रोहित दादा पवार म्हणा, हे पवार साहेबांचं नाव घेऊन हे करत असतात. परंतु ह्या महानगरपालिकेमध्ये 29 पैकी 22 ठिकाणी शरद पवार साहेबांना भोपळा मिळालेला आहे. भोपळा. एक पण नगरसेवक त्यांची निवडून आलेले नाही. एकंदरीत 29 मध्ये 50-50च्या पुढं त्यांचे नगरसेवक नसणार आहेत. आता उद्धव ठाकरे साहेबांचे असतील 100-200च्या आसपास. पण सगळ्यात मोठी धक्कादायक गोष्ट म्हणजे मी जी सुरुवातीला सांगितलं मित्रांनो, सावधान, पवार साहेब आणि उद्धव साहेब ओवेसी येत आहेत. ओवेसीने मुंबईमध्ये, औरंगाबादमध्ये, मालेगावमध्ये, नांदेडमध्ये, सोलापूरमध्ये आणि अनेक असे किरकोळ ठिकाणी मोठा विजय मिळवलेला आहे मित्रांनो. औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरमध्ये तर विरोधी पक्षपर्यंत म्हणजे 22-23-24च्या आसपास त्यांची जागा तिथं आलेली आहे. मालेगावमध्ये बऱ्यापैकी यश त्यांना मिळालेलं आहे. मुंबईमध्ये जवळजवळ 5-6 ठिकाणी त्यांना यश मिळालेलं आहे. म्हणजे एकंदरीत जिथं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोलापूरसारख्या ग्रामीण भागातल्या मध्ये सुद्धा ओवेसी साहेबांचा IMM पक्ष प्रभावी ठरलेला आहे. त्यांच्या तिथं 8 का 9 जागा आलेल्या आहे. विचार करा मित्रांनो, शरद पवार साहेबांनी एवढ्या वर्ष राजकारण केलं, एवढ्या वर्ष त्यांनी रणनीती आखली, चाणक्य म्हणून त्यांना महाराष्ट्राचं गणलं जातं. आणि आज त्यांची स्थिती काय आहे विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो. पवार साहेबांना 22 महानगरपालिकेमध्ये भोपळा मिळालेला आहे. भोपळा. आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणून ते कसं आहे मित्रांनो, ओवेसी आणि हे काँग्रेस यांचं एकी नव्हती, किंवा काँग्रेसला ह्या सगळ्या विरोधी पक्षांची जी काही धारणा होती की मुस्लिम मतं आपल्याला मिळतील, म्हणून त्यांनी हिंदुत्व सोडून दिलं किंवा भाजपची साथ सोडली. उद्धव ठाकरे साहेबांनी मुस्लिम मतासाठी भाजपला बाय बाय टाटा बाय बाय काय जे असेल ते केलं. खंजीर खुपसला म्हणा किंवा काही पण म्हणा सत्तेसाठी. आणि पवार साहेबांनी सत्तेच्या लालशिपाई आपली जी रणनीती आहे, दुसऱ्याला नेस्तनाबूत कसं करता येईल, येन केन प्रकारे सत्तेत कसं राहता येईल, प्रत्येकाच्या त्याला एखादा नेता उभारी घेत असेल तर त्याचं पंख कसे छाटायचे, हे आयुष्यभर पवार साहेबांनी केलेलं आपण बघितलं. अनेक विश्लेषक सांगतात की पवार साहेबांनी स्वतःची काठी मोठी केलेली नाही, दुसऱ्याची काठी मोडून आपली काठी मोठी केलेली आहे. आपल्याला ते उदाहरण माहीत आहे मित्रांनो, की छोटी काठीपेक्षा आपली काठी मोठी करायची असेल तर आपली
कर्तृत्व वाढावं लागतं, आपलं हे करावं लागतं आणि आपल्या कर्तृत्वाची मोठी काठी नेऊन ती ऑटोमॅटिक छोटी होती. परंतु पवार साहेबांनी असं काही विचार केला नाही आणि छोट्या याच्यात कालावधीमध्ये किंवा ती जी काय मोठी काठी आहे तिला छाटलं कसं जाईल, तिची मोडतोड कशी केली जाईल आणि तिथं आपली मोठी काठी कशी होईल हे बघितलं आयुष्यभर. आणि त्यामुळं आजच्या राजकारणामध्ये पवारसाहेब बाजूला पडलेले आपण दिसतात. त्यामध्ये त्यांच्या पुतण्या अजितदादा पवार हे सुद्धा बाजूला गेलेले आहे. ते सुद्धा भाजपच्या बरोबरीने हे केलेलं आहे. उद्धव ठाकरे साहेबांचं तीच गंमत झालेली आहे. 25 वर्ष भाजपबरोबर सडलो असं राहून राहून ते बोलत राहिले आणि आज सडता सडता त्यांचा पालापाचोळा झाला. सडता सडता नाश होत गेले. म्हणजे कोणताही पक्ष संपत नाही, बरोबर आहे का नाही, त्याचं अस्तित्व असतं. परंतु सत्ता जर नसेल तर जे काय आपले कार्यकर्ते आहे, आपले जे काही वेगवेगळे कार्यकर्ते म्हणा किंवा आता नगरसेवक निवडून आलेले त्यांना जर योग्य ठिकाणी काही मिळालं नाही, त्यांना काही हे केलं नाही, त्यांना कार्यक्रम दिला नाही, तर सत्ता हे लोक जास्त दिवस विरोधी पक्षामध्ये राहत नाही. म्हणजे मग त्यात तुम्ही भाजपाला पण आरोप करू शकतात, शिंदे साहेबांना पण आरोप करू शकतात की ते फोडतात आमचे पक्ष. आता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे BMC मध्ये ते काय आहे ना, म्हणजे काय म्हणतो आपण, दल बदलू कायदा लागू होत नाही. त्यामुळं सत्तेत ते आलं ते कोणी कोणाकडे जाऊ शकतं. त्यामुळे इथून पुढं मोठी कसरत दोन्ही पक्षांना करावं लागणार आहे. आता 22 ठिकाणी तर पवार साहेबांचं काहीच नाही, पण जे आहे ते पण राहते का नाही, ते अजितदादांच्या गटात जाऊ शकतात आणि उद्धव ठाकरे साहेबांचे बरेचसे नगरसेवक भाजप किंवा शिंदे साहेबांकडे जाऊ शकतात. असं पण होऊ शकतं. पुढच्या कालावधी काही सांगता येत नाही. पण मला सगळ्यात मोठा धोका सांगायचा आहे मित्रांनो, यांनी जी काही मुस्लिम मतावर आपली रणनीती आखली होती ती कशी सपशेल झालेली आहे. तुम्हाला आठवतं मित्रांनो, ओवैसी साहेबांनी किंवा त्यांच्या भावाने मुंबईमध्ये येऊन बुरखाधारी महिला मेयर बनू शकते, मुंबईची महापौर बनू शकते अशी घोषणा केलेली होती आणि त्याला बरंच चर्चा झाली, त्याच्यावर उहापोह झाला, अनेक लोकांनी टीका टिप्पणी केली. बुरखाधारी म्हणजे फक्त मुस्लिम नाही मित्रांनो, बुरखाधारी म्हणजे शरीयत कायदा लागू करायचा आहे त्यांना किंवा कट्टर इस्लाम हे जे काय आहे त्यांचं सगळं मुस्लिम धर्माचं, त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं की मुस्लिम महिला होऊ शकते मेयर. तर त्याला कोणी एवढा विरोध केला नसतो. ज्यावेळेस बुरखाधारी म्हटलं जातं त्यावेळेस त्याच्यात कट्टरपंथी येतं, शरीयत येते, अनेक जे काही वेगवेगळे मुस्लिमांचे कायदे हे इस्लाम कायदे त्याचा उच्चार केला जातो. त्याच्यामुळे या सगळ्या भावना दडलेल्या आहे. म्हणजे ही गोष्ट ध्यानात घ्यायला पाहिजे मित्रांनो. आणि शरद पवार साहेबांनी उद्धव ठाकरे साहेब विसरले. सगळ्यात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना मुस्लिमांची मते मिळाली म्हणून ते वाहवत गेले किंवा आनंदात गेले. परंतु ते अधीर रंजन चौधरी आठवतं मित्रांनो, मागच्या याच्यात विरोधी पक्ष नेते नव्हते, पण विरोधी पक्ष नेत्याचे गटनेते होते लोकसभेतले काँग्रेसचे कलकत्त्यामधले. आणि ह्यावेळेस बघितलं आपण मित्रांनो की तिथं गुजरातचा एक क्रिकेटपटू युनुस खान काय तर नाव आहे त्याचं, तो अधीर रंजन चौधरीच्या विरुद्ध उभं राहिला आणि तिथून तो निवडून आला. कारण तिचा मतदारसंघ आहे अधीर रंजन चौधरीचा, तो मुस्लिम बहुल आहे. ध्यानात घ्या मित्रांनो, मुस्लिम समाजाची मानसिकता अशी आहे की जोपर्यंत आपली संख्या वाढत नाही किंवा आपला उमेदवार निवडून येत नाही असं त्यांना वाटतं, तोपर्यंत जो भाजपला जो उमेदवार हरविल ना त्याला ते मतदान करतात, त्याच्या पाठीमागे उभे राहतात. पण जेव्हा त्यांना वाटतं की नाही आता आपली ताकद भरपूर झालेली, आपला उमेदवार निवडून येऊ शकतो, त्यावेळेस ती काही विसरणार नाही, ते काहीच पाहणार नाही की उद्धव ठाकरे साहेबांनी आपल्याला मदत केलेली आहे, शरद पवार साहेबांनी आपल्याला मदत केलेली आहे, तर त्यांच्याच पक्षात त्यांच्याच माणसाला निवडून आणणार आहे. मुंबईमध्ये आपण बघितलं आणि त्यात संजय राऊतांनी आरोप पण केला की भाजपने त्यांना पेरलेला. भाजप कशाला पेरल? तुम्ही एखादीचं लागून चाल, ते त्यांचं म्हणणंच आहे की मी माझ्या समाजासाठी काम करतोय, बरोबर आहे की नाही, म्हणजे माझ्या समाजाच्या उन्नतीसाठी मी काम करतो, मला लोक मतदान करणार आहे. आणि भाजप आता यांनी काही म्हणू, परंतु जी काही त्यांची अपेक्षा होती की काँग्रेसची जी त्यांनी आघाडी तोडली त्याला कारणच हे होतं की मुस्लिमांचे मतं आपल्याला येतील, त्यामुळं आपण सहज भाजपचा पराभव करू शकतो. मुंबईमध्ये जवळजवळ 20-25% मुस्लिम मतं आहे, परंतु तिथं
ओवैसी साहेबांनी येऊन यांचा स्वप्नाचा बट्ट्याबोळ केलेला आहे. म्हणून ओवैसी साहेबांचं राजकारण समजून घ्यायला हवं मित्रांनो. जिथं जिथं ते मुस्लिम बहुल आहे ना, तिथं ते उभे घेतात. आणि आता थोडे आहे म्हणजे 100-150च्या आसपास त्यांचे नगरसेवक निवडून आलेले आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये. विचार करा मित्रांनो, हैदराबादचा नेता इथं येऊन 150-200 नगरसेवक निवडून आणू शकतो. ते पवार साहेबांना जमलेलं नाही. ते त्यांचे 50च्या आतच नगरसेवक असेल सगळ्या 29 ह्याच्यामध्ये. आणि आज 150 पावणे 200च्या आसपास टोटल ह्याच्यामध्ये त्यांचे 100-150 तर 100% त्यांचे नगरसेवक निवडून आलेले हळूहळू ते पाय पसरतात महाराष्ट्रामध्ये. आणि जे काही लागून चालून करतात हे लोक, त्यांनी सावध व्हायला पाहिजे. जोपर्यंत इथं छोटा मोठा पक्ष आहे ओवैसी सारखे, ते त्यांना वाटत नाही हे निवडून येतील म्हणून, तोपर्यंत ते तुम्हाला मदत करणार आहे. एकदा ते भक्कम झाल्यानंतर त्यांना वाटलं की आता आपली संख्या भरपूर झालेली आहे आणि तिथं आता आपण निवडून येऊ शकतो, तर त्यावेळेस तुम्हाला ते बाजूला फेकून देणार आहे. म्हणून ओवैसी येत आहेत महाराष्ट्रामध्ये, चांगल्या प्रकारे येत आहेत. आणि त्यामुळे पवार साहेब म्हणा किंवा उद्धव ठाकरे साहेब म्हणा, इव्हन काँग्रेससुद्धा म्हणा, यांनी सावध होण्याचा आवश्यकता आहे. नाही तर आपण जी काय आपली मतपिढी आहे ती जर हे करून पळत्याच्या मागं लावलं तर हातचं जातं आणि पळतं पण जातं, हाती राहतं दुपटणं, बरोबर आहे की नाही. म्हणजे ही गोष्ट होती. म्हणून पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांनी पळत्याच्या मागं ते लागलेले आणि ते पळणारं पण सापडलं नाही, पण जे हातात होतं ते पण सांडून गेलेलं आहे. म्हणजे अशी स्थिती या दोन्ही पक्षांची झालेली आहे. म्हणून ते वाक्य बोललो मी की सावधान, पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब ओवैसी महाराष्ट्रात येतात. विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.